आज मी तुम्हाला फ्रेश चवळीपासून सुकी भाजी बनवून दाखवणार आहे. ह्या चवळीच्या शेंगा होत्या, स्वच्छ धुवून मी नीट करून घेतलेल्या आहेत. अशा लांबड्या लांबड्या असतात, तर मी एवढ्या पद्धतीनं नीट करून घेतलेल्या आहेत. तर ह्याच्या पण तुम्ही 2 ते 3 तुकडे करू शकता. जसे आपण गवारीची शेंग कशी नीट करतो तशा पद्धतीत मी नीट केलेल्या आहेत. कापून सुद्धा घेऊ शकता. तर ह्या किती आहेत तर 300 ग्रॅम आहेत. कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल काढून घेऊया. अर्धी पळी मी तेल घेणार आहे आणि गरम होऊन देऊया. तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा मोहरी टाकायची. ह्याच्यामध्ये नुसतं जिरं जरी टाकलं तरी चालू शकते. छोटा 1 चमचा जिरं टाकायचं, थोडीशी हिंग पावडर, कढीपत्ता, 1 मिडियम आकाराचा कांदा. तर ही काय आहे माहिती आहे का, कांदा तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकला तरी पण चालू शकतं. कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा असा मस्त असा भाजला गेलेला आहे. त्यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीर 1 चमचा मी कुटून घेतलेली आहे. तुम्ही पेस्ट जरी टाकले तरी चालेल. कोथिंबीर अशी जरा थोडीशी कुटली की नाही आले लसूण बरोबर, म्हणजे त्याची छान अशी चव येते. 1 मिनिटभर फक्त परतून द्यायचं. हलकंसं परतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 मिडियम आकाराचं टोमॅटो, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ. आता हे 1 मिनिटभर परतून घेणार आहे. मस्त असं परतून घेतलेलं आहे. गॅस एकदम करणार आहे बारीक. त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचा मोठ्या आकाराचा कांदा लसूण मसाला. तुमच्या तिखटाप्रमाणे कोणता जो आहे तो वापरला तरी तुम्ही चालू शकतो. छोटा 1 चमचा गरम मसाला. सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे. मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी हळद. मिक्स करून घेऊया. मस्त असं परतून घेतलेलं आहे. गॅस बारीकच होता. त्याच्यामध्ये आता ह्या चवळीच्या शेंगा बारीकच गॅस आहे. आता हे ह्याच्यामध्ये 1 मिनिटभर परतून घेते. परतून घेतलेलं आहे बारीक गॅसवर. तुम्ही मिडियम केला तरी चालू शकतं. घाई असेल डब्याला टिफिनला वगैरे जर करत असेल तर मग मिडियमच करायचा. मसाले टाकताना फक्त गॅस बारीक करायचा. आता ही भाजी वाफेवर पण छान अशी होते, मस्त होते अशी. आता मी हे थोडंसं पाणी टाकणार आहे. एकदम अर्ध्या वाटीला पण कमी असं पाणी घेतलेलं आहे. हे बघा नाईकच्या बरोबर पाणी आहे. गॅस मी बिलकुलच वाढवणार नाही. बारीकच गॅसवर मी ते शिजून देणार आहे. चांगले मध्यभागी केलेले आहे. एकदम कवळ्या शेंगा आहेत त्या. हलकंसं त्याच्यामध्ये चवळीचं बी आहे थोडंसं. त्यात झाकण ठेवलं तरी पण चालू शकतं बारीक गॅसवर. मोठ्या बर्नेलचं आहे. एवढे वाफ जायला मी जागा ठेवणार आहे. 10 ते 12 मिनटं शिजायला लागलेला. 10 ते 12 मिनटं झालेले आणि एकदा मी हलवलेलं सुद्धा होतं. मस्त अशी भाजी झालेली आहे बघा. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला हवं असलं तर ह्याच्यामध्ये एखादा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी पण चालू शकते. नाही टाकलं तरी पण चालू शकते. मी थोडंसं पाणी टाकलं होतं. जर गडबड असेल तरच पाणी टाकायचं आणि जर नसेल तर वाफेवर बी खूप छान होते. बारीक गॅसवर ठेवायचं. मिडियम गॅसवर जरी केली तरी पण चालू शकते. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.